सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मोहाडी उपनगर येथे अनधिकृतपणे गर्भपात होत असलेल्या रुग्णालयात आरोग्य विभागाने धाड टाकली आहे। गर्भपात करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अवैध औषधी यावेळी जप्त करण्यात आल्या। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी धुळे शहरातील मोहाडी उपनगर येथे एका खासगी रुग्णालयात अनधिकृतपणे गर्भपात होत असल्याची तक्रार जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे केली होती। यानंतर काल रात्री उशिरा धुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकाऱ्यांनी सापळा रचत संबंधित डॉक्टर भानुदास पाटील शिंदे यांच्या महालक्ष्मी क्लिनिक येथे छापा टाकला असता या ठिकाणी गर्भपात करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधे आढळून आले। दरम्यान रात्री उशिरापर्यंत आरोग्य अधिकाऱ्यांनी कायदेशीर कारवाई करत मोहाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या तक्रारीचे पत्र प्राप्त होताच येथील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे व त्यानंतर त्यांनी गेल्या 2 दिवसापासून या भानुदास पाटील शिंदे यांच्या महालक्ष्मी क्लिनिकवर पाळत ठेवून होते। या संदर्भात सदर डॉक्टरांच्या पथकाने स्टिंग ऑपरेशन करीत डमी पेशंट त्या ठिकाणी पाठवल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आलाय। यानंतर काल उशिरापर्यंत सदरची कारवाई सुरू असल्याची देखील माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर यांनी यावेळी दिली आहे। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या तक्रारीवरून सदर कारवाई केली असली तरी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा करतंय तरी काय असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। जागर जनस्थानकरिता रूपक विरारी, धुळे। महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते माननीय अंबादासजी दानवे साहेब यांच्याकडून या कार्यालयास एक पत्र प्राप्त झाले। त्या पत्रात नमूद केलेले होते की धुळे शहरातील मोहाडी उपनगरामध्ये डॉक्टर भानुदास पाटील हे अवैधरित्या रुग्णाच्या जीवाशी खेळणारी औषधी विक्री करत आहेत, तसेच वैद्यकीय गर्भपातासाठी लागणारी औषधी सुद्धा वितरित करत आहेत अशी माहिती प्राप्त झाली। त्या अनुषंगाने जिल्हा स्तरावरून जिल्हा रुग्णालयातील कार्यरत डॉक्टरांचे एक वैद्यकीय पथक तयार करण्यात आले। या पथकाने 30 जून रोजी सदर बाबीची खात्री करण्यासाठी स्टिंग ऑपरेशन केले आणि त्या स्टिंग ऑपरेशननुसार सदर पथकाने काल दिनांक 1 जुलै रोजी संध्याकाळी उशिरा सदर रुग्णालयावर छापा टाकून तेथील काही औषधी अवैधरित्या वापरण्यात येत असलेली औषधी जप्त केली। त्यामध्ये वैद्यकीय गर्भपातासाठी लागणारी काही औषधी आढळून आलेली आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर MTP ॲक्टनुसार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कारवाई सुरू आहे।